सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 तू कदमला मनोरमावर लक्ष ठेवायला सांग. त्याला म्हणो डोळे उघडे ठेवा आणि झोपू नका. मनोरमा कुठे जाते, कधी जाते, तिच्याकडे कोण येतंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. ताई पण मला अजूनही वाटतं मनोरमाने रघुनाथला मारलेलं नाही. मग कोणी मारलं? पाळत पडत ती आई केली. तुझी खरंच काही चूक नव्हती. जाणवेन नाही सहन करू शकलो. ऐकत कसं नाहीस तू? कसं ऐकत नाहीस तू? कसं ऐकत नाहीस? माझ्या आयुष्यभराची सगळी स्वप्न तोडली असा निभजलास तू आणि माझ्या उरावर दगड बघून राहिला मग तुला आता मारायला हवं. तुला आता मारायलाच हवं. खूप चढलं रे मला आयुष्यभर. खूप चढलं. मर सोडा त्याला. काय करताय तुम्ही? तू हा बाजूला. तू कोण गा? कोण तू का मध्ये बनायचेस? चला बाजूला. अहो बाजूला. अहो मरेल. तुम्ही सोडा त्याला. नाही तुम्ही नाही सोडणार त्याला मी. नाही सोडा मला. तू चालू मरेल. चालू लागतो. अहो तू मरेल. तू कोण? मला दीपू 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 काही नाही झालं बाळाला. बाळ ठीक आहे. काही नाही काही. चल आपण घरी जाऊया. तुला कोणी काही? तुम्ही इतक्या रात्रीचे इथे काय करताय? काय सांगू अगं, या मनोरमावर नजर ठेवायची ड्युटी होती. थोडासा डोळा लागला आणि बया पळाली ना. तिला शोधत येत होतो, इथे हालचाल दिसली म्हणून इकडे आलो. परत तुला काही केलं नाही ना हिने? नाही मला नाही, दीपूला. दीपूला काय? दीपूचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होती. बापरे. दीपू माझ्याकडे होता, त्याला घरी घेऊन जायला आली होती. ज्या पद्धतीने ती त्याला घेऊन जात होती मला राहवलं नाही. मी त्याच्या मागे धावत आले. बघते तर ही तिचा जीव घ्यायचा प्रयत्न करत होती. दुसरी कैकई आहे ही. काय झालं? ही काय मेली बिली की काय? बरं झालं मला टळली. नाही मेली नाही, बेशुद्ध झाली. तिला शुद्धीवर आणा आणि अटक करा. सांगा दीपूचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होती म्हणून हिला अटक केलं. उर्मी खुश होईल तुमच्यावर. बरं मी दीपूला घरी घेऊन जाते. जर उर्मीला काही विचारायचं असेल तर सांगा दीपू माझ्याकडे. ठीक आहे घरी जा. बरं सांभाळून जा.
बाई, हो मनोरमा बाई, मनोरमा बाई, चला उठा. अरे कुठे मी चला कुठे जातो मला तू चला सांगतो तुम्हाला. कुठं तुमच्या मुलाच्या खुनाच्या प्रयत्नाबद्दल तुम्हाला अटक करतोय मी. चला 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 आज चला. तुझी हिंमत कशी झाली मला जेलमध्ये ठेवण्याची? तुझी हिंमत कशी झाली दीपूचा जीव घ्यायचा प्रयत्न करायची? कदा तुला माझ्यावर लक्ष ठेवायला माझ्या दारात बसवलं ना? हो मग बसवलेलं. तरी मी दीपूला घेऊन गावाबाहेर गेले. हो म्हणजे ते जरा माझा डोळा लागला. तू डोळे उघडे ठेवून झोपलास म्हणून मी बाहेर पडू शकले. हो म्हणजे कदम तू मला अडकवतोस पण तूही अडकणार आहेस. कळतंय का तुला? हो आहे पण हे बघ माझ्यावर जर का आरोप आला ना तर तू नीट काम करत नव्हता हे सिद्ध होईल. मग बघ ती सावित्रीची पोरगी कशी तुझे हाल करील. पण मी काय म्हणतोय तुला नोकरीवर काढायला सुद्धा ती मागे पुढे बघायची नाही. पोलिसांना दसरा, दिवाळी, ईद, पतती हे असल्या सुट्ट्या नसतात. अशा सुट्ट्या आपण साजऱ्या करायला लागलो ना तर राज्यात कायदा सुव्यवस्था उरणार नाही. प्रत्येक सणाला 24-24 तास काम करतं आपलं डिपार्टमेंट. विचार कर कदम, मला अडकवण्याच्या नादात तू तुझ्या पायावर दोंडा पाडून घेतोयस. तू जरा गप्प बस ग. मी गप्प बसेल रे पण ती सावित्रीची पोरगी गप्प बसेल का? तो राजू तर तिच्या मागे पुढे नाचतोय. अगं तू तर तुझ्या पोराला मारायला निघाली होतीस. काय उपयोग आहे त्या पोराचा? त्याच्यासाठी तू तुझी नोकरी गमावणार आहेस का? अगं पण मी जरी गप्प बसलो तरी बकुळा गप्प बसणार आहे का? मारलं मारलं आई आई मारलं मला 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 आपण आपण मारू आईला आईला आपण या बाहुलीला पूर्वी कधीतरी पाहिलं, कुठेतरी पाहिलं असं का वाटतं? काहीच आठवत नाही. कुठे पाहिलं? आई आई बा 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 बाळ माझ्याकडे आहे. बा 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 कदम, एखादी व्यक्ती तिच्या घरातनं बाहेर पडली म्हणून तिला अरेस्ट करतात का? मॅडम तुम्हीच सांगितलेलं ना की तिच्यावर नजर ठेव म्हणून. नजर ठेवायला सांगितलं होतं, तिला धरून आणायला नव्हतं सांगितलं. राजीव, तू यांना काही ऑर्डर दिली होतीस? नाही ताई. अहो कदम जरा डोकं वापरा ना. अहो अशाने नोकरी घालवाल माझी. राजीव, तुला तुझ्या नोकरीचं पडलंय. अरे प्रश्न हा आहे की कदमने तिला अरेस्टच का केलं? कदम, तुमच्याशी बोलतेय मी. मॅडम रात्रीच्या वेळी ती बाहेर पडली. तिला सांगत होतो जाऊ नकोस बाहेर म्हणून. बघ इथे आणलं तिला. ऐकायलाच तयार नाही ती. इथे आणल्यामुळे नजर ठेवायला सोपं ना. ती ऐकायला तयार नव्हती तर राजीवला फोन करायचा होता, मला कळवायचं होतं. परस्पर निर्णय घेतला. आता हे प्रकरण नेहमी अरेला कार्य करणारी ही बाई मुकाट इथं आली, रात्रभर राहिली. काहीतरी भानगड आहे.
कदम, उर्मी उर्मी आईला अरेस्ट का केलंय? अरेस्ट नाही, आम्ही तिच्यावर काही आरोप आहेत का? नाही. राजेश गेलाय तसा वकिलांना आणायला? वकिलाची गरज नाहीये. अगं आमच्या कदमला ना जरा एकटं वाटत होतं, म्हणून तुझ्या आईला त्यांनी सोबतीला आणलं. हो ना कदम? बघताय काय, जा बाहेर काढा त्यांना आणि पाठवून द्या. ताई तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. हे बघ, चल, निघते. हाय डार्लिंग. हॅलो मम्मा. माय ब्युटिफुल एंजल. आवडला ड्रेस? वाव, ब्युटिफुल मम्मा. थँक्यू. डोंट थँक मी. मामाने पाठवलाय US वरून. $100 हा, म्हणजे इकडचे 6,000 रुपये. वाव, मामा ग्रेट आहे. अगं बच्चा, त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तर तो तुला तिथे बोलवतोय. मम्मा, मला नाही जायचं US ला. का? त्या मुलासाठी? मम्मा, गौरव चांगला मुलगा आहे. असं नाही, पण तो आपल्या बरोबरीचा नाहीये. यू मेन ते टीचर नाहीये, राईट? सो व्हॉट मम्मा? आय मीन ते आपल्यासारखे खानदानी नाहीये. ते रिच आहे. श्रीमंत असणं आणि खानदानी श्रीमंत असणं यात फरक आहे. तो फरक समजून घे. मला नाही समजून घ्यायचंय. तुला मी US ला जायला हवं ना, मग त्यालाही पाठव माझ्यासोबत. आम्ही दोघे तिकडे जाऊन स्टडीज करू. तो त्याचे गिटार कम्प्लीट करेल आणि मला बॅले करते. कशी वाटली आयडिया? लिली, स्वप्नांच्या जगातून बाहेर ये. अगं तो मुलगा आपली बरोबरी नाही करू शकत. तुला सहज म्हणून 6,000 रुपयांचं गिफ्ट देणारं घर आहे हे. आणि त्याची आजी तर नुसती पैसा पैसा करते. स्वतः मात्र नटून थटून राहील, पण मुलीला आणि जावयाला कसं ठेवते हे जाऊन बघितलंयस कधी? आणि तिचं तोंड तर काय बघायलाच नको. ते इतकं वाईट आहे ना. मला त्याच्या आजीशी काय घेणं देणं नाही मम्मा. माझ्यासाठी गौरव जास्त इम्पॉर्टंट आहे. अगं पण तू त्या मुलाचा ड्रेसिंग सेन्स बघितलाय का? ना त्याला ड्रेसिंग सेन्स आहेत ना मॅनर्स. ज्या मुलाला स्वतःच्या शिक्षणासाठी गर्लफ्रेंडच्या भिकेवरती अवलंबून राहावं लागतं ना. मम्मा, गौरवने कधीच त्याला माझ्यासोबत यायचं असं म्हटलं नव्हतं. दिस इज माय आयडिया अँड माय मिस्टेक. मला नव्हतं माहीत माझी मम्मा माझ्या बोलण्याचा इतका चुकीचा अर्थ घेईल आणि गौरवचा इन्सल्ट करेल. मम्मा, गौरव खूप साधा मुलगा आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. त्याला मी हवी आहे, माझं प्रेम हवंय. हा पैसा नकोय. सुरुवातीला सगळी मुलं असंच बोलतात, पण एकदा लग्न झालं ना की मग त्याचं खरं रंग कळेल तुला. ते काय नाही, आजपासून तू त्या मुलाला भेटायचं नाहीस म्हणजे नाहीस. तो भिकारी मुलगा. मम्मा, जस्ट शट अप. त्या दिवशी तर बॅग नेलीच नव्हती कुठली.
मी नसताना नक्कीच इथे कोणीतरी येऊन गेलंय. त्या चोराला शोधायला हवं. माझी वस्तू परत मिळवायलाच हवी. जॉनाथन, माझा नातू असं काही करेल असं वाटलं नव्हतं मला. त्याच्या वतीने मी माफी मागते. त्याला आता मी चांगलाच दम देणार आहे की पुन्हा तोंड वर करून बघणार सुद्धा नाही लिलीकडे. दॅट्स गुड मनोरमा. तुझ्या ग्रँडसनला नीट समजून सांग. लिली पासून दूर राहण्यातच त्याचं आणि तुझ्या कुटुंबाचं भलंय. कळतंय ना मी काय सांगतोय ते? हो हो, कळतंय मला. तुमची आणि आमची कशी बरोबरी होणार? तुम्ही कुठं, आम्ही कुठं? ठीक आहे, निघतो आता. पण मी सांगितलेलं नीट लक्षात ठेव. हो हो, ठेवते लक्षात. हा, जॉनाथन, आजवर तू आम्हाला तुच्छतेने वागवलंस, पण शेवटी या मनोरमेकडेच तुला तुझी नातीची भीक मागावी लागली. पण भीक मागायची पद्धत मात्र चुकली तुझी. तू जर नम्रतेने मागितली असतीस ना तर या मनोरमेने भीक देऊनही टाकली असती. पण ह्या मनोरमेला तू धमकी दिलीस. आता या मनोरमेच्या हातात अनेसा सोन्याचं अंड देणारी कोंबडी आलेली आहे. ती कशी सोडणार रे? कशी सोडणार? इट्स ओके. आपण पळून जाऊ. पळून? हो, आपण 18 वर्षाचे पूर्ण झालो आणि लॉ प्रमाणे आपण लग्न सुद्धा करू शकतो. पण आपण कुठे जाणार? बाबा, मी बाबांशी बोलतो. ते काहीतरी मार्ग काढतील. नाही गौरव, माझी मम्मा आणि तुझी आजी आपल्याला कधीच एकत्र होऊ देणार नाहीत. आपण पळून जाऊयात, नाहीतर जीव देऊया. आपण सुद्धा रोमिओ जुलिएट सारखी फेमस होऊ. चल. तुम्ही काय करत होतात कळेल मला? लिलीच्या घरून आमच्या प्रेमाला विरोध आहे. गौरवची आजी आमच्या विरोधात आहे. आमच्या घरचे आम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत. याचा अर्थ तुम्ही जीव द्यायला जायचा असा होत नाही. चला घरी. आली बकुळा. दीपू, खाऊ? त्याला नको देऊ, त्याचं वजन वाढेल. नाही तू डाएट वर आहे. अरे तुला काय भस्म्या झालाय का एवढं खाणार ते? अरे काय माणूस आहे हा. काय ग बकुळा, हल्ली दीपू दिवसभर सारखा तुझ्या बरोबर का असतो? दादा, त्याच्या आईला तो नकोसा झालाय. मनोरमा नाही तरी तसलीच आहे म्हणा. पण काय ग, तुझी याच्याशी इतकी पटकन मैत्री कशी झाली? माझ्याशी कधी बोललो ना इतक्या वर्षात. काय माहितीये ना सागर, त्याला जी माणसं पटतात ना त्यांच्याशीच तो बोलतो. पण काय रे, लहानपणी सारखा आपल्या मागे मागे असायचा. हो ना. अगं याला सारखं आमच्याबरोबर खेळायचं असायचं, पण ह्याला बिचारायला आमच्याबरोबर खेळणं कधी जमलंच नाही. अरे तू तरी कधी याच्या बरोबर खेळायचास तरी, पण मी, रघुनाथ, विकास आम्हाला कधी त्याच्याबरोबर खेळणं जमलं नाही. मला तर याच्याशी कसं बोलावं हेच कळायचं नाही. काय झालं? दीपू, अन्न टाकायचं नाही. तू शाणा आहेस ना, अन्न टाकायचं नाही, संपवायचं. एक मिनिट. बकुळा, फार मोठी जबाबदारी घेतलीस तू. पार कशी पाडणार?
माहित नाही दादा. आपल्यावर माया करणारं आणि त्याच्यावर माया करता यावी असं कुणीतरी असावं असं लहानपणापासूनच वाटत होतं. आणि दीपूने ती इच्छा पूर्ण केली. आता जे जसं येईल तसं निभावायचं. काही मदत लागली तर सांग मला. हा? हॅलो एलेना. हॅलो. लिलीकडे जरा लक्ष दे. ती आता जीव द्यायला चालली होती. व्हॉट? मी तिची समजूत काढली आहे, पण या वयात लवकर राग येतो मुलांना. तिचं आणि गौरवचं जे काही चाललंय ते अयोग्य आहे. मान्य आहे. अगं पण त्यातून तिला बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे तिच्यावरती चिडणं किंवा ओरडणं नाही. हे बघ, माझ्या मुलीला कसं वागवायचं, तिला कसं सुधरवायचं हा माझा आणि माझ्या घरच्यांचा प्रश्न आहे. उर्मिला राणे, तुला ना ह्याच्या त्याच्या भानगडीत नाक खुपसायची सवयच लागली आहे. लग्नासाठी गावात आली होतीस ना, मग लग्न कर आणि गावाबाहेर जा. वी हॅव इनफ कॉम्प्लिकेशन्स विदाउट यू. एनिवेज, थँक्स माझ्या मुलीला वाचवल्याबद्दल. बट यू आर नॉट वेलकम इन माय हाऊस. तुम्ही ना उर्मिला साफ सांगा लग्न कर म्हणून. हे पहा, उर्मी तिच्या मनाला जे योग्य वाटेल तशीच वागणार. आणि तुमची तिला फूस असणार. तिच्या लहानपणापासून बघितले, तिचा एकही हट्ट तुम्ही खाली पडू देत नाही. सांगत होते पोलिसात पाठवू नका म्हणून, पण तिच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात. त्यामुळेच ती हट्टी झालीये. ए, लेकीचं कौतुक कोण करायचं? मी जरा काही तिला बोललो ना की माझ्याशी भांडायला उठायचीस तू. सावित्री, पोरीवरची माया अशी एकदम का अटली? माया आहे म्हणूनच तर माझी लेक गमवायची नाहीये. या जागेवर नीट लक्ष ठेवा. इथे कोणीही, अगदी या बाईचे नातेवाईक जरी आले ना तरी त्यांना इथे फिरकू देखील द्यायचं नाही. कळलं? इथे जवळपास असलेली घरं, त्यात असलेली माणसं सगळ्यांची माहिती आहे. अंडरस्टूड?